सुहानी, Yes, Mama. हा कप टेबलवर ठेव. Put this cup on the table or keep this cup on the table. What's the difference? तुम्हालाही असा प्रश्न पडतो का की पुट यूज करायचा की कीप यूज करायचा? तर अगदी छोटासा डिफरन्स आहे. पुट आणि कीपचा अर्थ तर सेमच होतो, ठेवणे. पण पुट आपण एखादी गोष्ट आपल्याला टेम्पररी ठेवायची असेल, एक फिजिकल साठी आपण पुट यूज करत असतो. जसे की आपल्याकडे कोण गेस्ट आले असतील आणि आपण त्यांना चहा दिला तर ते आपल्याला ज्यातील कप कुठे ठेवू तर आपण त्यांना सांगाल पुट इट ऑन द टेबल, किंवा मी सुहानीला सांगेल पुट दिस कप ऑन द टेबल लाईक दिस. पण कीप आपण फिजिकली गोष्टींसाठी तर यूज करतच असतो. पण जेव्हा आपल्याला सांगायचं असेल की ही गोष्ट जिथून आणली होती, जिथून ती बिलॉंग करते तिथे ठेव, जागेवर ठेव किंवा स्टोअर करून ठेव, त्यासाठी आपण यूज करत असतो कीप. जसे की तुम्हाला बोलायचं असेल हा कप किचन मध्ये ठेव तर तुम्ही बोलणार पुट दिस कप इन द किचन किंवा कीप दिस कप इन द किचन. दोघंही बरोबर आहेत. जर तो कप तिथून बिलॉंग करत असेल तर तुम्ही कीप बोलू शकतात. ओके. पण समजा जर आपल्याला असं बोलायचं असेल की हे लक्षात ठेव, हे नेहमी डोक्यात ठेव, तर तुम्ही बोलणार कीप दिस इन माइंड, कीप दिस इन माइंड. तेव्हा तुम्ही पुट नाही यूज करू शकत. आणि आपण असंही बोलत असतो की हे तुझ्या जवळच ठेवा, कुणाला सांगू नको, तुझ्याच जवळ ठेव, तर तेव्हा आपण बोलू शकतो प्लीज कीप इट टू यू, प्लीज कीप इट टू यू. तर अशा ठिकाणी आपण कीप यूज करतो. तर छोटासा डिफरन्स आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आता तुमच्यासाठी 2 सेंटेन्सेस मी तुम्हाला देते. जसे की ही खुर्ची बाहेर ठेव आणि दुसरं म्हणजे सुट्टे पैसे तुम्ही ठेवून घ्या. हे 2 सेंटेन्स आहेत. आता तुम्ही मला सांगा की पुट यूज करणार की कीप यूज करणार? कॉमेंट नक्की करा. मी विदिन 24 आवर्स मध्ये मी तुमच्या कॉमेंट्स चेक करणार आहे आणि करेक्ट आन्सर सुद्धा पिक करणार आहे. सो प्लीज कॉमेंट नक्की करा. तर सुहानी, समजला तुला डिफरन्स? Yes. तर काय बोलशील? हा कप टेबल वरती ठेव तर काय बोलणार? Put this cup on the table. व्हेरी गुड. मी माझे हात कानावर ठेवले. I put my hands on my ears. ओव्हर माय इयर्स. व्हेरी गुड. ही डॉक्युमेंट्स तुझ्या फाईल मध्ये ठेवून दे. Keep these documents in your file. तर हे डॉक्युमेंट महत्वाचे आहेत, ते आपण व्यवस्थित ठेवून दे, सांभाळून ठेवून दे, यासाठी आपण यूज केला कीप. तर असे असतात हे छोटे छोटे डिफरन्स. तर आपण जेव्हा इंग्लिश बोलायच्या वेळेस फ्रीज होऊन जातो, आपली जीभ लडखडायला लागते, आपलं माइंड ब्लँक होऊन जातं जेव्हा आपण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो. तर ते का होतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हो, त्यासोबतच आपण खूप असे इंटरेस्टिंग सेंटेन्सेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे आपल्याला आपल्या इंग्लिश भाषेच्या जवळ अजून घेऊन जातील, जे आपल्याला लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी अजून मदत करतील, आपली लँग्वेज इम्प्रूव्ह करतील, आपली इंग्लिश स्पीकिंगचा आपला कॉन्फिडन्स वाढवतील. तर पहिली गोष्ट करूया ती म्हणजे आपलं माइंड ब्लँक का होऊन जातं? कारण आपल्याला इंग्लिश बोलायची पद्धत माहिती नाहीये. आपण डायरेक्ट सेंटेन्स ट्रान्सलेट करायला जातो आणि मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे बोलेल तर लोक हसतील की काय, अरे हो हे चुकीचंच आहे की नाही हे बरोबर आहे, असं आपल्याला आपलं माइंड आपल्याला फिरवत असतं, आपल्याला कन्फ्यूज करत असतं. आणि त्याच भीतीपोटी आपण बोलायचा कधी प्रयत्नच करत नाही, घाबरून आपण गप्पच बसतो. जसं की जर आपण ट्रान्सलेट करायला लागलो सगळीच सेंटेन्सेस आणि आपल्याला जर बोलायचं असेल की पंखा चालू आहे तर काय बोलणार? फॅन इज वर्किंग. नाही, तर आपण बोलतो फॅन इज ऑन. तर इंग्लिश भाषा खूप सोपी आहे, पण आपल्याला जर त्याची पद्धत व्यवस्थित माहित नसेल तर ती आपल्यासाठी कठीण होऊन बसते. पण जर आपल्याला व्यवस्थित कुठे काय कधी काय बोलायचं, कुठलं सेंटेन्स यूज करायचं ते जर माहित असेल तर आपण इंग्लिश लँग्वेज नक्कीच आपण फ्लुएंटली बोलू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी मी जे तुम्हाला होमवर्कसाठी सेंटेन्सेस दिले आहेत ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्त ते जास्त लाईक करून द्या. तसेच तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या, या व्हिडिओला लाईक करून द्या. फ्रेंड्स, नॉलेज गिव्स यू पॉवर, सो प्लीज गेन युअर नॉलेज. तर ते नॉलेज तुम्ही कसं गेन करू शकता, कसं तुम्ही तुमचं इंग्लिश बाबतीचं जे नॉलेज आहे ते कसं वाढवू शकता, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आपले व्हिडिओ पूर्ण बघा, व्यवस्थित बघा, ते फक्त बघू नका. तर जे मी शिकवत असते ते तुम्ही नोट करून घ्या, वही आणि पेन घेऊन बसा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त इंग्लिश बोलायचं शिकायचं असेल तर जास्तीत जास्त रीड करा, जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करा. मी त्यासाठी सुद्धा अगोदर खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्हाला मी खूप सारे ऍप्लिकेशन सुद्धा सजेस्ट केलेले आहेत, ज्यावरती तुम्ही तुमची इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस सहज करू शकता, फ्री मध्ये करू शकता, तेही विदाउट एनी
हेजिटेशन, काही घाबरायची गरज नाही, तुम्ही बिंदास तिथे प्रॅक्टिस करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे तुम्हाला अशा ज्या अपडेट्स आहेत ते अगदी टाइमावर भेटतील. चला तर मग आय होप तुम्ही माझ्या म्हणण्याशी सहमत असणार. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपलं पहिलं सेंटेन्स आहे, त्याचे विचार बदलत राहतात. त्याचे विचार बदलत राहतात. एखादा माणूस या गोष्टीवरून त्या गोष्टीवर, हे करायचे नाही नाही ते करूया ते करूया, असे त्याचे विचार काय होत असतात, बदलत असतात. तर आपण ते इंग्लिशमध्ये असंही बोलू शकतो की ही कीप्स चेंजिंग हिज माइंड. त्याचं मन बदलत राहतं, विचार बदलत राहतात. हे झालं सिंपल इंग्लिश. पण त्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये एक छान वर्ड सुद्धा आहे, तो सुद्धा आपण यूज करू शकतो. छान फ्रेज आहे, ही इज फिकल माइंडेड. ही इज फिकल माइंडेड. तुम्हाला काय बोलायचंय जेव्हा तुम्हाला असं बोलायचं असेल की त्याचे विचार बदलत राहतात, तेव्हा तुम्ही बोलू शकतात ही इज फिकल माइंडेड. जसं लाईट फिकल करत असतो ना, तसंच एखाद्या व्यक्तीचं माइंड सुद्धा फिकल करत असतं, म्हणून त्याला आपण म्हणत असतो फिकल माइंडेड पर्सन. ओके. नेक्स्ट आहे, मला याबद्दल जास्त माहित नाही आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला विचारलं तर आपण त्यांना सांगत असतो की मला याबद्दल जास्त नॉलेज नाही आहे किंवा जास्त माहित नाही. तर तुम्ही बोलू शकता आय डोंट नो मच अबाउट इट. तुम्ही आता म्हणत असणार की आय डोंट नो मोर अबाउट इट पण आपण बोलू शकतो. पण मोर आपण तेव्हा बोलतो जेव्हा आपल्याला बोलायचं असेल की मला यापेक्षा जास्त नाही माहित आहे, मला याबद्दल एवढंच माहित आहे, असं जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण बोलू शकतो यापेक्षा जास्त नाही माहिती आहे. तर तुम्ही बोलू शकता आय डोंट नो मोर अबाउट इट. पण मला याबद्दल जास्त माहित नाही आहे, तर तेव्हा तुम्ही बोलणार आय डोंट नो मच अबाउट इट. राईट. नेक्स्ट आपला आहे, मला तुझ्याशी डोकं लावायला वेळ नाही आहे. कधीही आपण मूर्खाशी डोकं लावायचं नाही, त्यात आपण सुद्धा मूर्ख समजले जातो. तर जेव्हा आपल्याला असं बोलायचं असेल की मला तुझ्याशी डोकं लावायला वेळ नाही आहे, मला तुझ्याशी डोकं लावायचं नाही, तर तुम्ही बोलू शकता आय हॅव नो टाइम टू आर्ग्यू विथ यू. काय बोलणार, आय हॅव नो टाइम टू आर्ग्यू विथ यू. आमच्याकडे डोकं लावणं म्हणजेच भांडण करायला वेळ नाहीये, किंवा तुला उत्तरला उत्तर द्यायला वेळ नाहीये, तुला एक्सप्लेन करायला वेळ नाहीये. हे या अर्थाने आपण बोलत असतो डोकं लावणे. तुमच्याकडे काय बोलत असतात ते मला कॉमेंट करून नक्की शेअर करा. तर तुम्ही बोलू शकता आय हॅव नो टाइम टू आर्ग्यू विथ यू इन इंग्लिश. नेक्स्ट आपला आहे, मला पूर्ण हाताला मच्छरने चावून घेतलाय. आता बघा, ही जी सेंटेन्सेस आहेत ती नेहमी आपल्या जिभेवर असतात. तर तेच आपण इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्हाला इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स वाढेल. कारण आपण जेव्हा इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून जातो. तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. आय होप तुम्ही सेंटेन्सेस नोट करून बोलायचा प्रयत्न करणार. आता जेव्हा तुम्हाला बोलायचा प्रयत्न करायचा असेल, एखादा सेंटेन्स तुम्हाला बोलायचं असेल, तर तुम्ही कसं बोलणार, ही इज फिकल माइंडेड असं सर्कल करायचंय. आता तुम्ही ही इज फिकल, इथं जर तुमचं सर्कल स्टॉप होत असेल तर ते तुम्हाला पूर्ण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. ही इज फिकल माइंडेड, ही इज फिकल माइंडेड असं सर्कल करत असताना पूर्ण सेंटेन्स बोलायचंय. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती फ्लुएंट बोलू शकता ते. ओके. सध्या सगळ्याच पॅरेंटची इच्छा असते की आपल्या मुलांनी इंग्लिश बोलावं, पण त्यासाठी काय गरजेचं आहे, त्यासाठी गरजेचं आहे आपण त्यांच्यासोबत किती इंग्लिश बोलत आहोत हे बघणं. तर आपण त्यांच्यासाठी इंग्लिशचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं. तर आपण बोलत असतो की ती खाण्यात खूप नखरे करते. फॉर एक्झाम्पल माझी सुवानी आहे, तर मी नेहमी बोलत असते की ती खाण्यात खूप नखरे करते. आपल्या मुलांसोबत आपण हे वाक्य नेहमी यूज करत असतो. तर तुम्ही बोलणार शी इज अ पिकी इटर. खाण्यात नखरे करते म्हणजे काय, पिकी इटर, की हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे आवडत नाही, ते आवडत नाही. तर तेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला बोलू शकता पिकी इटर, शी इज अ पिकी इटर. आणि समजा जर तुम्हाला असं बोलायचं असेल की तिचे कपडे घालण्यामध्ये पण खूप नखरे आहेत, जसे की हा ड्रेस नको, हाच ड्रेस हवा, असे आजकालचे मुलं खूप नखरे करत असतात. तर त्यासाठी आपण ड्रेससाठी बोलू शकतो शी इज व्हेरी पिकी अबाउट हर क्लोथ्स, शी इज व्हेरी चूझी अबाउट हर क्लोथ्स. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. त्याचप्रमाणे काही मुलं असं असतात की नाही हा तसा नाहीये की याला असं नाही की हेच हवं की तेच हवं, हे पण आपण बोलत असतो. किंवा माझं असं नाहीये की मला हेच हवं तेच हवं, मी तर सगळ्यांशी मॅच करून घेते, असे काही माझे नखरे नाहीयेत, असं जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो आय एम नॉट दॅट चूझी, किंवा आय एम नॉट दॅट पिकी, आय एम नॉट दॅट पिकी पर्सन, आय एम नॉट दॅट चूझी पर्सन. म्हणजे माझं असं नाही की मला हेच हवं तेच हवं, असं बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. बघा, एक वर्ड यूज करून, फक्त पिकी यूज करून, चूझी यूज करून आपण किती 3 प्रकारचे सेंटेन्सेस इथे शिकलो. तर हाच तर फायदा आहे पूर्ण व्हिडिओ बघण्यामागे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, कारण आजचा हा व्हिडिओ खूपच युजफुल आहे. आणि हो, जे मी तुम्हाला सेंटेन्स दिले आहेत ते मला कॉमेंट नक्की करा. तर नेक्स्ट सेंटेन्स आपला आहे, तिच्या बोलण्यात येऊ नको. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला सवय असते की
नेहमी फेकत असतात, काही ना काही सांगत असतात, तर आपण काय म्हणतो, तिच्या बोलण्यात येऊ नको किंवा तिच्यावर विश्वास ठेवू नको. तर त्यासाठी तुम्ही बोलणार डोंट टेक हर ॲट हर वर्ड्स. आपण असंही बोलू शकतो की डोंट बिलीव्ह ऑन हर, पण त्यापेक्षा जर आपण अजून ॲडव्हान्स बोलायचा प्रयत्न केला तर किती छान वाटेल. म्हणून तुम्ही बोलणार डोंट टेक हर ॲट हर वर्ड्स, म्हणजे तिच्या बोलण्यात येऊ नको किंवा तिच्यावर विश्वास ठेवू नको, तिच्या शब्दांमध्ये येऊ नको. तर तुम्ही बोलणार डोंट टेक हर ॲट हर वर्ड्स. ओके, अंडरस्टूड. आय होप. माझ्या मागे कुणी आलं होतं का? आता आपण घरी नसतो, आपण कुठे काही कामानिमित्त बाहेर गेलो तर आपण मुलांना विचारत असतो माझ्या मागे कुणी आलं होतं का? तर ते तुम्ही बोलू शकतात इंग्लिशमध्ये डिड एनीबडी कम इन माय ॲब्सेन्स, डिड एनीबडी कम इन माय ॲब्सेन्स किंवा डिड एनीबडी व्हिजिट इन माय ॲब्सेन्स. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट आपला आहे, याची स्पेलिंग काय आहे. सपोज आपल्याला बँकेवरून कॉल आला, कुठून कॉल आला, आणि ते आपल्याला काहीतरी सांगतायत, त्यांचं नाव सांगतायत किंवा काही डिटेल्स आपल्याला लिहायला लावतायत, तर आपल्याला एखादी स्पेलिंग मध्ये आपण अडकलो तर आपण काय विचारू शकतो त्यांना इंग्लिशमध्ये, हाऊ डू यू स्पेल इट, हाऊ डू यू स्पेल इट, की तुम्ही या नावाला कसं स्पेल करतात, याची स्पेलिंग काय तुम्ही सांगू शकता का? तर तुम्ही बोलणार हाऊ डू यू स्पेल इट. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे, जसं की आपल्याला कोणाला सांगायचं असेल की मी जिन्यावरून पडलो, मी खुर्चीवरून पडलो, तर तुम्ही काय बोलणार आय फेल डाऊन द स्टेअर्स. जिन्यावरून पडलो, त्याच्यासाठी जिन्याला आपण काय यूज करत असतो, स्टेअरकेस. तर आपण बोलणार पायऱ्यांवरून, पायऱ्यांसाठी आपण यूज करतो स्टेअर्स. आय फेल डाऊन द स्टेअर्स किंवा आय फेल डाऊन द चेअर, मी खुर्चीवरून पडलो, मी जिन्यावरून पडलो. त्याचप्रमाणे हे दिसतंय का, तर हे दिसतंय का हे सेंटेन्स आपण कधी यूज करतो, जसं की सपोज आपण जेवताना माझ्या कपड्यांवर काही डाग लागला तर आपण समोरच्या व्यक्तीला विचारत असतो की दिसतंय का, हे बघ तर आता दिसतंय का. तर त्यासाठी तुम्ही विचारणार इज इट नोटिसेबल, कुणाचं लक्ष येईल असं आहे का हे, इज इट नोटिसेबल. हे बघा किती छान फ्रेज आहे. त्याच्यानंतर मधी बोलू नको, आपण मुलांना नेहमी सांगत असतो की मधी बोलू नको, तर त्यासाठी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार डोंट स्पीक इन बिटवीन, डोंट स्पीक इन बिटवीन, मधी मधी बोलू नको, डोंट स्पीक इन बिटवीन. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण किती छान छान फ्रेजेस शिकलो, जे सेंटेन्सेस आपण रोज बोलत असतो पण आपल्याला आपण अडकतो की याला इंग्लिशमध्ये काय बोलणार. जसं की आपण एक सेंटेन्स बघितलं, मला पूर्ण हाताला मच्छरने चावून घेतलाय, तर इथं आपण अरे इंग्लिशमध्ये मच्छरने चावून घेतलाय याला काय बोलणार, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो. आय हॅव गॉट मॉस्किटो बाईट्स, काय बोलणार आपण, मच्छरने चावलेला मॉस्किटो बाईट्स ऑल ओव्हर माय हँड किंवा ऑल ओव्हर माय आर्म, आर्म पण बोलू शकतात, हँडही बोलू शकतात. आय हॅव गॉट मॉस्किटो बाईट्स ऑल ओव्हर माय हँड, ऑल ओव्हर माय लेग, जसं की माझ्या पूर्ण पायाला मच्छरने चावून घेतलाय, तर तुम्ही बोलणार मॉस्किटो बाईट्स, त्यासाठी आपण यूज करत असतो. तर हे बघा आपण, तर हे बघा आहे की नाही युजफुल व्हिडिओ. सो व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर, आणि इंग्लिशमध्ये कॉन्फिडंटने बोलायचा प्रयत्न करा. मला इथे एक फ्रेज आठवली, फेक इट टिल यू मेक इट, फेक इट टिल यू मेक इट. म्हणजे काय, जर इथं तुम्ही इंग्लिश बोलत आहात तर कॉन्फिडंटने बोला, की असं समजा की हो मी फ्लुएंटली इंग्लिश बोलतो. आपण कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर समजा की हा जॉब आपलाच आहे, एवढ्या कॉन्फिडंटने तिथे जा. ड्रेस फॉर सक्सेस, बघा वा किती छान इडियम आहे. तर कॉन्फिडंट हा खूप महत्वाचा असतो, म्हणून प्लीज कॉन्फिडंट राहा, तुम्हाला इंग्लिश येईलच या विश्वासाने इंग्लिश बोला की मला इंग्लिश येतेच, मी फ्लुएंटली इंग्लिश बोलतोच. तर तुम्ही कधीही अडखडणार नाही. आणि अशी सगळी सेंटेन्सेस नोट करा, ती बोलण्याचा प्रयत्न करा. सो पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.